ज्याला ज्या भाषेत समजावं लागेल त्या भाषेत आम्ही सगळे समिती समजवणार। फॉर्म लोकांचे आलेले आहेत, या लोकांना सभासदत्व मिळवून देण्यासाठी समितीच्या वतीने आम्ही तालुक्यात राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून राजकारण तापले असून संस्थेच्या सभासद नोंदणीसाठी तब्बल 26,243 अर्ज दाखल झाले आहेत। दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात इच्छुकांनी आज संस्थेकडे सभासद नोंदणीचे अर्ज दाखल केले। यावेळी आमदार चव्हाण यांनी संस्थेवर आरोप करत संस्था प्रायव्हेट करण्याच्या उद्देशाने गुपचूप सभासद नोंदणी प्रक्रिया राबवली असा दावा केला असून जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाल्यानंतर संस्थेने युटर्न घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे। तसेच संस्थेकडे जेवढे अर्ज दाखल झाले आहेत त्या सर्वांना सभासदत्व मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे। आज सर्व सभासदांचे अर्ज घेऊन या ठिकाणी आपण कार्यालयामध्ये रावीचे दाखल झाला। खरं तर राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्था ही स्वर्गीय खरं तर त्यावेळेच्या सगळ्या कायद्यांना धरून सहकारासाठी तयार झाली। रामरावजी बोंनी ती निर्माण केली, त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी यामध्ये मेहनत घेतली। आत्ता परिस्थिती अशी आहे की यांनी ती प्रायव्हेट करण्यासाठी काही सभासद गुपचूप करायची ही प्रक्रिया राबवली। तालुक्यातनं तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या आणि सगळे एकत्र येऊन ही सहकाराच्या ताब्यात राहावी यासाठी एक सगळ्यांनी सर्वानुमते सर्वपक्षीय एक समिती तयार झाली आणि ती समिती आता हा सभासदांसाठी लढा देत आहे। त्यामध्ये मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत आहे आणि आज 26,200 का 243 असे लोकांचे फॉर्म हे सगळं आपण फोटो चित्रीकरण करू शकतात, तेवढे फॉर्म लोकांचे आलेले आहेत। या लोकांना सभासदत्व मिळवून देण्यासाठी समितीच्या वतीने आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू। दादा, खरं तर संस्था जी आहे ती गुपचूप या ठिकाणी सभासद नोंदणी करत असल्याच्या त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आणि कुठेतरी संस्थेने पत्रकार परिषद घेऊन नंतर म्हटलं होतं की आम्ही कुठलेही सभासद नोंदणी करत नाही, मात्र आज आपण अनेक पुरावे या ठिकाणी समोर आणलेले काय? त्यांनी बँकेत पैसे भरले, त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्ही सभासद करतोय, नियमात राहून करतोय। जनतेमध्ये आक्रोश तयार झाल्यानंतर त्यांनी तो युटर्न केला आणि त्या भूमिकेत त्यांना लक्षात आलं की आता हे संस्था लोक आपल्या अंगावर येतील, काही जनतेमध्ये अंधरेस तयार होईल, परंतु त्यांनी तो प्रयत्न केला। त्यांनी सगळ्यांकडनं कागदपत्र मागवली। म्हणजे तुम्हाला असं म्हणावं लागेल की आम्ही फक्त चोरी करून पाहत होतो, चोरी कशी करायची, चोरी झालेली नाही असं त्यांना म्हणायचं आहे का? आता संस्था कुठेही माघार घ्यायला तयार नाही, आता हा न्यायालयीन लढा असणार पुढे? ज्याला ज्या भाषेत समजावं लागेल त्या भाषेत आम्ही सगळे समिती समजवणार।